नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मस्तपैकी आज आपण बेसन बनवतो आहे. तर हरभऱ्याची डाळ भिजवून त्याचं बेसन बनवतो आणि उन्हाळा चालू आहे तर छानपैकी टेस्टी असं बेसन बनवणार आहे. तर चला त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर सर्व तयारी करून घेतली आपण छानपैकी आणि बघू शकता काय काय साहित्य घेतले ते सुद्धा बघूया आपण आता. तर इथं चण्याची डाळ आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ आपण 2-3 तास भिजवून घेतली. कांदा चिरून घेतला, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, मीठ. फोडणीसाठी आपण पुन्हा परत लसूण ठेचून कोथिंबीर चिरून घेतली, हळद आणि जिरे आपण वाटण्यातसुद्धा घालणार आहे आणि फोडणीलासुद्धा घालणार आहे. तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता. तर चला लगेचच वाटण करून घ्यायचं आपल्याला छानपैकी. तर खूप छान असं टेस्टी बेसन होतं हे, जेणेकरून इथं आपण डाळ भिजवून घेतली आणि भिजून डाळीचं खूपच सुंदर असं बेसन होतं. तर चला वाटणामध्ये आपण इथं हिरवी मिरची आणि डाळ लसूण घालून घेतला. मीठ आपण नंतर घालणार आहे, तुम्ही वाटणात घातलं तरी चालेल. आणि चला मस्तपैकी थोडंसं पाणी घालायचं, जिरे घालायचे आणि छान असं जाडसर वाटण करून घ्यायचं. जास्त बारीकसुद्धा नाही करायचं आणि जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही, मध्यम असं बारीक वाटण करून घ्यायचं. तर थोडंसं पाणी घालून मस्तपैकी याचं वाटण करून घेऊ आता छानपैकी. तर बघू शकता खूप सुंदर असं वाटण करून घेतलं आहे आपण आणि लगेचच आपण आता फोडणी करून घेणार आहे. मस्त जाडसर वाटण करून घेतलं आणि लगेचच आता तेल इथं घालून घेतलं. 2-2.5 पळे आपण तेल घालून घेतलं. तेल हे जास्त लागतं थोडंसं, जेणेकरून आपण डाळ भिजवून घेतली ती परतून घेण्यासाठी. तर इथं जिरे, लसूण, कढीपत्ता, कांदा घालून घेतला आणि तो छान 2-3 मिनटं आपण परतून घ्यायचा आता. तर कांद्याऐवजी तुम्ही कांद्याची पातसुद्धा भेटले तर ते सुद्धा घालू शकता किंवा नसन कांदा पात वापरायची असंही केलं तरी खूप सुंदर लागतं. पण कांदा घातल्यामुळं बेसनला खूप छान अशी टेस्ट येते. तर थोडासा आपल्याला सोनेरी कलर येऊन द्यायचा आणि नंतर आपण आता बाकीचं साहित्य घालून घेणार आहे. जेणेकरून इथं हळद तुम्ही वाटण्यातसुद्धा घालू शकता, पण जेणेकरून वाटण्यात घातल्यावर कलर छान येत नाही. आता आपण इथं तेलामध्ये घालून घेतली. तेलात घातल्यामुळं छान कुठल्याही भाजीला आपल्या छानपैकी कलर येतो. लगेचच आपण वाटण करून घेतलं. ती डाळसुद्धा घालून घ्यायची, 2-3 मिनटं छानपैकी परतून घ्यायची. तर बघू शकता कलर किती सुंदर आला आहे, त्याच्यामुळंच आपण इथं तेलामध्ये टाकून घेतले. आणि आता कितपत आपल्याला पाणी घालायचं त्या पद्धतीने आपण घालू शकतो. जेणेकरून तुम्ही अशाच पद्धतीने डाळीचं वाटण करून घातलं ते असं परतून घेतलं तरी पण सुक्कं बेसनसुद्धा तयार होतं. आणि तुम्हाला जर पातळ पाहिजे असलं थोडंसं तर अशा पद्धतीने पाणी घालून मस्त त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर भिजल्यामुळं जास्त वेळ काय शिजायलासुद्धा लागत नाही. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. तर चवीनुसार इथं मीठ टाकून घेतलं आणि तुम्ही वाटणामध्ये सुद्धा मीठ वाटू शकता अंदाजानुसार आणि असं पण वरतून टाकू शकता. तर मस्तपैकी आता मिक्सअप करून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं आपल्याला. तर चला आता याला छानपैकी 5 ते 10 मिनटं शिजवून घेऊ. मस्त कलर चेंज झाला आहे, खूप सुंदर असं आपलं बेसन आता शिजल्या गेलं. बघू शकता पाहताच तोंडाला पाणी येईल अशा पद्धतीचं झालं आहे. तर चला आता थोडीशी कोथिंबीर टाकू आणि लगेचच आपण आता डिशमध्ये काढून घेणार आहे. तर बघू शकता खूप मस्त कलर येतो जेणेकरून आपण तेलामध्ये हळद टाकल्यानंतर. तर चला आता डिशमध्ये काढून घेऊ. तर बघू शकता अशा पद्धतीचं जास्त घट्ट नाही पातळ नाही अशा पद्धतीचं आपलं बेसन रेडी झालं आहे डाळीचं. तर तुम्ही याच्यापेक्षा पातळसुद्धा करू शकता किंवा एकदम सुक्कंसुद्धा करू शकता आवडीनुसार. तर अशा पद्धतीचं खूप छान बेसन लागतं आणि तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. तर नक्की अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.